चला, आज आपण सुरुवात एका प्रश्नाने करूया. तुमच्या आजूबाजूला जास्त टिकलेली लग्न दिसतात की तुटलेली नाती? आज आपण हा खूपच सेन्सिटिव्ह पण तितकाच महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. लग्न संस्था, लिव्ह इन रिलेशनशिप, सिच्युएशनशिप आणि आजची तरुण पिढी या सगळ्याकडे कसं पाहते. नमस्कार, मी मृणाली महेश ओरसकर लोकल बंधन मीडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. भारतीय संस्कृती आणि लग्न संस्था. भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचं एकत्र येणं नाही. वेद काळापासून हिंदू विवाहाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. ते 16 संस्कारांपैकी 15वं संस्कार मानलं जातं. एक रियालिटी चेक करूया. आज लग्न जुळवणं अवघड झालंय, पण लग्न टिकवणं त्याहून जास्त अवघड झालंय. प्रॉब्लेम लोकांचा आहे की एक्सपेक्टेशन्सचा? मला वाटतं की प्रॉब्लेम एक्सपेक्टेशन्सचा आहे. आणि तुम्हाला देखील काय वाटतंय हे पण नक्की सांगा. चला, त्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स जाणून घेऊया. पहिलं, बदलती मानसिकता. आज एक विचार खूप कॉमन झाला आहे. जमत नसेल तर वेगळं व्हा. ऍडजस्टमेंट, कॉम्प्रोमाइज हे शब्द आज आउटडेटेड वाटू लागलेत. पण सगळ्याच नात्यांमध्ये ऍडजस्टमेंट नको असेल तर नातं टिकणार तरी कसं? दुसरा मुद्दा, सोशल आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स. आजची मुलं मुली एज्युकेटेड आहेत, फायनान्शियली इंडिपेंडंट आहेत. त्यांचा मुद्दा क्लिअर आहे, मी केपेबल आहे, मग मी का सहन करायचं? हे चुकीचं नाही, पण इथेच एक प्रश्न माझ्या डोक्यात येतो. इंडिपेंडन्स म्हणजे इगो असायलाच हवा का? म्युच्युअल रिस्पेक्ट सुद्धा असू शकते ना. तिसरं, कम्युनिकेशन गॅप. मोबाईल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप घरात असून पण आपण इमोशनली दूर जातोय. मेसेजेस आहेत, पण मन मोकळं बोलणं नाही. हे मात्र अगदी ऑनेस्टली सांगा की तुम्ही शेवटचं कधी फोन बाजूला ठेवून आपल्या जोडीदाराशी मनापासून बोललायत. आज कपल्समध्ये संवाद कमी आणि वाद जास्त झालाय. तुम्ही 110% एकमेकांशी भांडत असाल. मला माहितीये, तुम्ही हो बोलून मान डोलावताय. एक सांगा की आपण भांडण नवरा किंवा बायको अगेन्स्ट जिंकण्यासाठी करावं की समोरच्याला एक्झॅक्टली काय हवंय हे समजून घेण्यासाठी. यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आई वडिलांचा इंटरफेअरन्स. मुलीचे आई वडील तिला काही कमी पडू नये आणि मुलाचे आई वडील मुलगा आमच्यापासून दूर जाऊ नये, आणि मध्ये अडकतं एक परफेक्ट कपल. त्यानंतर येतो इगो क्लॅश. दोघेही एज्युकेटेड, अर्निंग. मीच का बदलायचं हा विचार त्यांच्याकडे असतो. व्हिडिओ बघणाऱ्या अनेक अनुभवी जोडप्यांसाठी हा एक प्रश्न आहे. नातं बदलण्यासाठी स्वतःला बदलणं ही हार आहे की मॅच्युरिटी? आता आपण थोडे आकडेवारीकडे पाहूया. भारतात 90% पेक्षा जास्त लग्न अरेंज मॅरेजेस आहेत. अरेंज मॅरेजचा सक्सेस रेट अजूनही जास्त आहे. लव्ह मॅरेजमध्ये एक्सपेक्टेशन जास्त असतात. काही अभ्यासांवरून फर्स्ट मॅरेज डिवोर्स हा 40 to 50% आहे. तसेच सेकंड मॅरेज डिवोर्स हा 70 to 75%. फक्त 12 ते 15% लग्न जेन्युअनली लॉंग टर्म सक्सेसफुल. याचा अर्थ लग्न फेल आहेत का, की लग्न निभावणं शिकवलं जात नाहीये? आता आपण डिवोर्स बद्दल बोलू. डिवोर्स घेणं रॉंग नाही आहे, पण त्याचे फायदे आणि तोटे सुद्धा आहेत. आधी आपण फायदे बघूया. टॉक्सिक रिलेशनशिप मधून सुटका होते, मेंटल हेल्थ सुधारते आणि आयुष्याला एक नवीन सुरुवात मिळते. पण तोटे सुद्धा तेवढेच आहेत. इमोशनल ट्रॉमा, मुलांवर होणारा परिणाम, फायनान्शियल आणि लीगल स्ट्रेस. तुम्हाला डिवोर्स हा लास्ट ऑप्शन वाटतो का, की फर्स्ट एस्केप? आता वळूया लिव्ह इन रिलेशनशिपकडे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नाशिवाय एकत्र राहणे. यात फायदे आहेत. पार्टनरना समजून न घेता, रिस्पॉन्सिबिलिटी शेअर न करता ब्रेकअप करणं इझी असतं. तोटे आहेत की सिक्युरिटी नाही, बऱ्याचदा फ्युचर अनक्लिअर असण्याची शक्यता असते आणि स्पेशली अटॅचमेंटमुळे इमोशनल रिस्क भरपूर असते. लिव्ह इन रिलेशन म्हणजे ट्रायल व्हर्जन ऑफ मॅरेज असं म्हटलं जात आहे. तुम्हाला वाटतं का की हा ट्रायल व्हर्जन कधी खूप रिस्पॉन्सिबिलिटी शिकवू शकतो? आता मी ज्या शब्दांचा वापर करणार आहे तो तुम्ही नक्कीच आजूबाजूच्या तरुण मुलांकडून ऐकला असेल. ते म्हणजे सिच्युएशनशिप, एक जेनझी ट्रेंड. नो लेबल, नो गॅरंटी. तुम्ही एकत्र आहात, पण नक्की काय आहात हेच माहीत नाही.
प्रॉब्लेम काय? एक सिरियस होतो, दुसरा नाही आणि एक जण इमोशनली तुटतो. कमिटमेंट टाळून खरंच पेन कमी होतंय का? की तुम्ही फक्त पुढे ढकलला जाताय? बघणाऱ्या एक्सपिरियन्स कपलने नक्कीच तुम्हाला काय वाटतं हे सांगा. लिव्ह इन रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिपचे तोटे असून सुद्धा यंगस्टर्स लग्न व्यवस्थेकडे विश्वास का ठेवणार नाही? कारण या काही गोष्टी त्यांना दिसतायत. फेल्ड मॅरेजेस, पेनफुल डिवोर्स, कॉम्प्लिकेटेड फॅमिलीज, म्हणून ते म्हणतात, नो कमिटमेंट इज बेटर देन लाईफ लॉंग सफरिंग. प्रश्न एकच उरतो, की लग्न टिकवायचं तर कसं? मेड फॉर इच अदर नाही, तर मोल्ड फॉर इच अदर हा त्याचा एक उत्तम पर्याय आहे. आता काही सोल्युशन्स मॅरिड लाईफ सुखी करण्याच्या मदतीला येऊ शकतात. ओपन कम्युनिकेशन्स, इगो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं, कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन असणं, एक्सपेक्टेशन्स पेक्षा एक्सेप्टन्सवर भर देणं, स्वतःमध्ये चेंज करायची तयारी आणि कॉम्प्रोमाइज मध्ये विकनेस नाही मॅच्युरिटी आहे हे समजणं. यापैकी किती गोष्टी तुम्ही फॉलो करता आणि त्याचा तुम्हाला फायदा होतो आहे की नाही हे आम्हाला नक्की सांगा. लग्न संस्था आउटडेटेड नाही, पण लग्नाकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह आउटडेटेड होत चाललाय. लिव्ह इन रिलेशनशिप आणि सिच्युएशनशिप हे एस्केप रूट्स आहेत की सोल्युशन्स? मला तर एस्केप रूट्स अजिबात वाटत नाहीत. पण तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. स्ट्रॉंग मॅरेज परफेक्ट नसताना ते पेशन्स आणि स्वभावाच्या फ्लेक्सिबिलिटी आणि मॅच्युरिटीमुळे स्ट्रॉंग असतं. शेवटचा विचार, लग्न असो किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, हवं तसं सगळं मिळत नाही. पण जे मिळालं आहे ते मनापासून स्वीकारलं तर नाती टिकतात आणि आयुष्य खूप सुंदर होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही वाट पाहतोय तुमच्या उत्तरांची. आणि आमच्या लोकल बंधन मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.